सुसज्ज पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे एकता परदेशी। ही विद्यार्थिनी आज जागृती विद्यार्थी विद्यालयामधून प्रथम आली 8व्या वर्गामध्ये। तर चला आपण एकताशी काही गोष्टींच्या चर्चा करूया। तिने ही वाटचाल कशी केली आणि अभ्यासक्रम परिपूर्ण कसा केला। तर बेटा एकता, तुझं सर्वप्रथम खूप अभिनंदन की एवढ्या छान पद्धतीने तू ह्या सर्व वाटा पार करत गेली आणि त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचली। तर माझा तुला एक पहिला प्रश्न असा आहे की तू अभ्यास करत असताना सुरुवात कुठून केली? मी जेव्हा 8वी मध्ये होती तेव्हा मी सक्सेसफुल लर्निंग प्रोग्राम लागला होता। त्याच्यात मला खूप काही फरक पडला, म्हणजे माझा बेसिकचा जो पाया आहे तो पक्का झाला। अगदी बरोबर, म्हणजे जी सुरुवात होती बेसिकचा जो पाया कोरोनामध्ये कच्चा होता तिथून आपण त्या गोष्टी कंप्लीट करत गेलो, म्हणजे शिकत गेलो। बरोबर आहे। तेव्हा सक्सेसफुल लर्निंग प्रोग्राम लावला तर तेव्हा तू सुरुवात केली, बरोबर आहे। सुरुवात करत असताना तुझ्या मनात असा विचार आला का माझं होईल किंवा होणार नाही? हो, म्हणजे मला आला होता विचार की मी करू शकते का, मी स्वतःला विचारलं आणि मग खूप मेहनत केली, मला झालं। अच्छा, अगदी बरोबर आहे। कारण आपल्या इथून ज्या संस्थेचे ज्या टीचर येत होत्या ह्या आपल्या स्वतः घरी येत होत्या, म्हणजे तुझ्या एक मानसिकतेनुसार शिक्षण झालं, काही ज्या होणाऱ्या चुका होत्या ह्या आपल्याला कळाल्या। बरं बेटा, तू समोरच्या विद्यार्थ्यांना किंवा बाकी विद्यार्थ्यांना काय मेसेज देशील? की आहे ना, आपल्याला फक्त म्हणजे असे दुसऱ्यांची गरज नसली पाहिजे, स्वतःहून पण करा असं मी म्हणजे संदेश देते। स्वतःहून तुम्ही जेव्हा करणार तर तुम्हाला त्याचा फरक स्वतःहून दिसणार। एकदा स्वतःला प्रश्न विचारून पहा। अगदी बरोबर, म्हणजे एक महत्वाचं आहे की आपण स्वतःहून अभ्यास करणं गरजेचं आहे। म्हणजे शाळेच्या नंतर ट्युशन गरजेची नाहीये, गरजेचा आहे तो घरचा अभ्यास। आणि विद्यार्थी जोपर्यंत आपण स्वतःहून अभ्यास करणार नाही तोपर्यंत तो अभ्यास परिपूर्ण होणार नाही। पुढच्या वर्गात जाण्यासाठी तुला शुभेच्छा, बेस्ट ऑफ एफर्ट्स। ठीक आहे का?